एका अर्थानं जे चाललंय ते सगळं संजय, जे महाराष्ट्रामध्ये सगळं संजय पुराण चाललेलं आहे सगळ्यांकडचं, ते अतिशय थोर आहे. एक संजय असतात ते बॉक्सिंग काय करतात, त्यांच्यावरती विधिमंडळ हक्कभंग प्रस्ताव आणत नाही, मात्र 2 संपादकांवरती यापूर्वी हक्कभंग प्रस्ताव आणले गेलेले आहेत. एक संजय समोर महिला पत्रकार आहे का पुरुष आहेत कोण आहे याचा भान न बाळगता काय वाटेल ते शब्द बोलत असतात, पण त्याला स्टाईल मानायचं असतं आपण. आणि एक संजय आहे ते मारणार म्हणतात. मी तर म्हणतो अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी मनातलं सरळ बोलून तरी दाखवलं किमान. चूक काय, आपण कुणाकुणाच्या बाजूने बोलणार आहोत आणि नाही बोलणार आहोत. तर ही एक नवा न्यू नॉर्मल आहे. हा महाराष्ट्राचा न्यू नॉर्मल आहे, हा भारतातला न्यू नॉर्मल आहे आणि हे ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचंय. एक मात्र नक्की की पत्रकार म्हणून याचा निषेधच केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे याची पण जाणीव करून द्यायला पाहिजे की तुम्हाला गरज आहे म्हणून आम्ही येतो. उदाहरणार्थ राजूर पाटलांचा जर का पाटलांचा मुद्दा नसता तर पत्रकार काय वेळेत का? संजय दिना पाटलांचं नाव 5 वर्षामध्ये किती वेळा येतं आपल्याकडे? डायरेक्ट लोकसभा टू लोकसभा येत असतं आपल्याकडे. राजूर पाटील जाणार की नाही हा मुद्दा होता म्हणून तो कोण पत्रकार असेल तो तिकडे प्रश्न विचारायला गेला. तर यांचा एवढा तोल सुटला की रेकॉर्ड कर, तुला ठोकून मारणार वगैरे ते म्हणालेले आहेत. मी म्हणतो चांगली गोष्ट आहे, त्यांनी मनातलं बोललेले आहेत. एक ना, आणि ते पुन्हा खासगीमध्ये, म्हणजे राजू वाघमारेची मला गंमत वाटते, ते म्हणतात खासगीमध्ये दिलगिरी व्यक्त केली. अहो तुमची 2 सदनं आहेत इकडे, अधिवेशन म्हणजे इकडे विधिमंडळ आणि तिकडे संसद आहे, त्यांच्यावरती पक्षशिस्तभंगीचा तरी कारवाई करा. अरे किमान एखादी नोटीस तरी बजावा. पण हे काही होणार नाहीये नम्रता, हे न्यू नॉर्मल आहे आणि वाघ हे निर्बुद्ध प्राणी असतात, त्यामुळे आपल्याला निर्बुद्धांबद्दल दया दाखवावी लागते, त्यांना शिक्षा करून चालत नाही.